नमस्कार, आपले सरकार या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। बातमी आहे महत्त्वाची। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। शेम जिल्ह्यात तब्बल 700 अंगणवाड्या उघड्यावर। गेल्या आर्थिक वर्षात फक्त 45 इमारतीसाठी प्रशासकीय मान्यता। लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जवळपास 700 अंगणवाड्याचा कारभार उघड्यावर चालत असून ही अंगणवाडी या जिल्ह्यासाठी नाही अशी चिंता या क्षेत्रात काम करणाऱ्या अभ्यासकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान अंगणवाडी इमारत बांधण्यासाठी शासनाने तरतूद बंद केली आहे। त्यावर उपाय म्हणून जिल्हा नियोजन समितीकडून मिळणाऱ्या 3% 1% निधीतून गेल्या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद प्रशासनाने 45 अंगणवाडी इमारतींना प्रशासकीय मान्यता दिली आहे। या आर्थिक वर्षात तर अजून तरतूद मंजूर नाही। त्यामुळे उघड्यावर चालवणाऱ्या अंगणवाड्यामध्ये इमारतीचे स्वप्न कधी पूर्ण होईल हा प्रश्न अनुत्तरित आहे। जिल्ह्यात 3500 अंगणवाड्या असून यापैकी स्वतःची इमारत नसलेल्या 700 अंगणवाड्याचे काम समाज मंदिरामध्ये, शाळा येथे भाड्याने खोलीत तर काही समुदाय पंचायत कार्यालय चालते। अंगणवाड्याच्या माध्यमातून बालके, स्तनदा माता, गरोदर माता, पोषण आहार, लसीकरण सुविधा दिली जाते। कुपोषण निर्मूलन तसेच बालकांना सर्व प्राथमिक शिक्षण अंगणवाड्यांना माध्यमातून दिले जाते। पूर्वी अंगणवाड्या इमारती बांधण्यासाठी शासनाकडून दरवर्षी निधीची तरतूद केली जात होती, पण मागील 3 वर्ष बांधकामाचे लेखाशीर्षक बंद करण्यात आले आहे। त्यामुळे अंगणवाडी इमारतीचे लटकले आहे। जिल्हा नियोजन समिती मार्फत महिला व बाल विकास विभागासाठी 3% निधी तरतूद केला जाते। या निधीतून राज्य सरकारचे जिल्हा महिला व बाल विकास विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि जिल्हा परिषद महिला बाल विकास विभाग यांनी प्रत्येक 1% निधी मिळतो। त्यानुसार जिल्हा परिषद वाटेला येणारा 5% 15 लाखांचा निधीतून जवळपास 45 अंगणवाडी इमारत बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली। विशेष म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून गेलेल्या वर्षी 17 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर शहरात मंत्रिमंडळाची बैठक झाली होती। धन्यवाद। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।